जत तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर खोकी धारकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे। खोकी धारकांकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण झालेली नसल्याचा स्पष्ट दावा करत त्यांना तात्काळ दिलासा देण्यात यावा आणि काही दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। कृष्णा कोळी यांनी सांगितले की तहसील कार्यालय परिसरातील खोकी धारकांवर सध्या कारवाईचा दबाव वाढत असून यामुळे अनेक लहान व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। कोणतीही बेकायदेशीर देवाणघेवाण झालेली नसताना या व्यावसायिकांवर कारवाई होणं अन्यायकारक असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून निर्णय घेणं गरजेचे असून यामुळे अनेक कुटुंबियांना दिलासा मिळू शकतो असेही त्यांनी नमूद केले। यावेळी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरही कोळी यांनी स्पष्ट ते आरोप निराधार तथ्यहीन असल्याचे सांगितले। प्रशासनातील अधिकाऱ्यांची विनाकारण बदनामी होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। त्यामुळे जत शहरातील लहान व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तहसील कार्यालयाच्या समोर असलेले सर्व खोकीधारक इथे उपस्थित झालेले आहेत। 2 दिवसाच्या पाठीमागे सुनील भैया पवार यांनी बोलण्याच्या ओघात की तहसीलदार साहेबांना आम्ही सर्व खोकीधारक भाडं म्हणून त्यांना मोबदला देतोय किंवा त्यांनी आमच्याकडून पैसे घेतात हे बोलण्याच्या ओघात त्यांनी बोलून गेलेत। मात्र असं कोणत्याही प्रकारचं आज अखेर घडलेलं नाही आणि इथून पुढे घडणारही नाही आणि आम्ही एकही रुपया तहसीलदार साहेबांना दिलेला नाही। त्यांनी आमच्या एकही रुपयाच्या मिळत नाहीत। दुसरी गोष्ट की तहसीलदार साहेबांनी आम्हाला थोडंफार सहकार्य अजून थोडं दिवस करावं लागेल। पाठीमागं आम्हाला 6 महिन्याची मुदत त्यांनी दिली होती, ते आम्हाला मान्य आहे। आता जस्ट त्यांनी MSCBला पत्र काढल्यामुळं MSCBची माणसं आमच्यापर्यंत कनेक्शन कट करण्यासाठी आलेले आहेत। मात्र आम्हाला थोडंसं अजून थोडीशी मुदत पाहिजे का माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदला प्रस्ताव हा प्रलंबित आहे। जिल्हा परिषदची बॉडी आत्ता स्थापन झाली आहे। जिल्हा परिषदकडून जे पंचायत समिती बांधकाम विभागाला पत्रव्यवहार झालेला आहे त्यांचा आणि याची मोजणी झालेली आहे। जे गाळे पाठीमागं काढून भाडे तत्त्वावर देण्यास त्यांची मान्यता आहे आणि देण्यास हरकत नाही असं त्यांनी पत्र दिलेलं आहे। तर येत्या 2 महिन्याभरात ते प्रोसिजर पूर्ण होईल। आम्ही आमदारांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे थांबून त्यांना विनंतीवजा करून आम्ही येत्या 2 महिन्यात आम्ही सर्व गाळे स्वखर्चाने करून घेऊन आम्ही आमच्या जागेमध्ये जाऊ। तरी त्यांना खरी परिस्थिती काय माहीत नाही किंवा कुठल्या एखाद्या आपल्या इथं सर्वजणच आहेत त्यातल्या एकाही व्यक्तीला त्यांचा संबंध झाला नाही, तरी पण आम्ही सुनील भाईंना भेटणार आहे। आम्ही सांगणार आहे सत्य परिस्थिती काय आहे की जेणेकरून आम्ही कधी 1 रुपया दिलेलं नाही। त्यांच्यावर झालेला आरोप आहे तहसीलदार साहेबांच्यावरती हा चुकीचा आणि बिनबुडाचा आहे।